मुंबईतल्या इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक होतंय। गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकाचं काम कासव गतीनं सुरू आहे। या स्मारकाच्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांवर संशोधन करणारं केंद्र उभारावं अशी मागणी आता केली जाते। पाहूयात। बाबासाहेबांच्या इंदू मिल मधल्या स्मारकाची रखडपट्टी। बाबासाहेबांच्या ग्रंथ संपदेवरील संशोधन केंद्र सुरू करा। सुजात आंबेडकरांची सरकारकडे मागणी। इंदू मिल मधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलंय। 2013 मध्ये इंदू मिल मधल्या स्मारकाची घोषणा झाली। 2020 ला स्मारकाच्या पायाभरणीला सुरुवात झाली। सध्या स्मारकाचं काम 50%पेक्षाही जास्त झालंय। स्मारकाच्या उभारणीचा वेग फारच कमी असल्यानं आंबेडकरी अनुयायांकडून नाराजी व्यक्त केली जाते। दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकरांनी स्मारकापेक्षा बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथावरील संशोधन केंद्र उभारण्याची मागणी केली आहे। तर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे त्यांना खरं अभिवादन नाही राहत। आमची आणि खास करून बाळासाहेबांची नेहमीपासून ही मागणी राहिली होती की तिकडे इंदू मिलच्या जागेवरती स्मारकापेक्षा एक रिसर्च सेंटर आणि थिंक टँक उभारलं पाहिजे। आपण बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर हे एक इंटलेक्च्युअल होते। त्यांच्या इतकं शिकलेल्या भारतात कोणी नव्हतं। त्यांच्याकडे 5हून जास्त PhDs होत्या, मल्टिपल डिग्रीज होत्या। आणि बाबासाहेबांनी जो एक विजनरी थॉट उभा केला होता तो खरं म्हणजे त्यांच्या उच्च शिक्षणामधनं आणि रिसर्चमधनं आला होता। आणि त्यांना खरं अभिवादन हे राहील की तिकडे एक स्मारक किंवा पुतळा न उभारता आपण एक रिसर्च सेंटर उभं करू। म्हणजे ऑक्सफर्ड झालं, केम्ब्रिज झालं। हे इंदू मिल मधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या उभारणीत दरवेळी काहीतरी नवीन सुधारणा सांगितल्या जातात, त्यामुळे स्मारकाला उशीर होतोय असा दावा माजी मंत्री छगन भुजबळांनी केलाय। एक तर मोठं काम आहे ते, आणि ते एक जागतिक दर्जाचं असं स्मृतीस्थळ व्हावं असा सगळ्यांचा प्रयत्न आहे। काही वेळेला त्याच्यामध्ये काही बदलसुद्धा लोक सुचवतात, त्याचासुद्धा त्याच्यामध्ये मग समावेश करावा लागतो आहे। कदाचित थोडासा उशीर होत असेल, परंतु अतिशय उत्तम प्रकारचं जे आहे हे स्मृतीस्थळ बाबासाहेब आंबेडकरांचं निश्चितपणे होणार आहे। बाबासाहेबांच्या स्मारक उभारणीत तांत्रिक उशीर झाला असेल, पण निधीची कमतरता पडू देणार नाही अशी भूमिका माजी मंत्री उदय सामंतांनी घेतली आहे। तांत्रिक बाबी असतील, काही ठेकेदारांच्या अडचणी असतील, परंतु निधीची तर कमतरता पडणार नाही ही दक्षता माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी घेतलेली होती। देवेंद्रजी देखील आता कालच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, ते देखील त्याची दक्षता घेतील। आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा इंदू मिल लवकरात लवकर तिथलं स्मारक पूर्ण करतील आणि त्याचा लोकार्पण सोहळा होईल याची मला पूर्ण खात्री आहे। बाबासाहेबांचं इंदू मिलमध्ये अतिभव्य स्मारक व्हावं अशी भावना सर्वांचीच आहे, पण त्या स्मारकात बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथांवर संशोधन केंद्र सुरू झाल्यास दुधावर साय पडेल अशी भावना आंबेडकरी जनतेमध्ये आहे। पवन गवई, झी 24 तास, मुंबई।